इकडं का तर सावकाश चल नाजू. अरे चारीला ठेवलाय चार का पहिला तिकडे एवढं काय चारीला आता का दुनियाची आहे म्हणजे जवळच्या जवळ होईल. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे. माझं नाव विशाखा आणि आपल्या चॅनलचं नाव आहे मी विशाखा. या चॅनलवर मी कोकणातले सण, समारंभ, उत्सव, परंपरा, कोकणातली खाद्य संस्कृती, कोकणी जीवन आणि माझ्या आयुष्यातील काही छान प्रसंग शेअर करत असते. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ संपूर्ण पहा. आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. दिवसाची सुरुवात एकदम मस्त झाली आहे. राजू आणि सोन्याला अर्ध्यापर्यंत का होईना आपण सोडून आले. बघूया आता आजचा दिवस कसा जातोय. दिवसाची सुरुवात अशी हिरव्यागार वातावरणात झाली ना की दिवस एकदम प्रसन्न जातो, नाही? तू पण कुंभकर्णा. दुसऱ्या दिवशी म्हणजे श्रावण महिन्यातल्या 3ऱ्या सोमवारी आमच्या गावच्या गावदेवीच्या देवळात जागर होता. आणि देवळात जर एखादा कार्यक्रम असेल, सण असेल, जागर असेल तर घर आवरलं जातं, साफसफाई केली जाते, जमीन सारवली जाते. आता आमच्या घरी सारवण्यासाठी जमीन उरली नाही आहे, पण घरासमोर जे अंगण आहे ना तर ते धुवावं लागतं. मम्मी तेच अंगण धुवत होती तर म्हटलं मी पण तुला थोडी मदत करते. म्हणून आम्ही दोघींनी मिळून ते अंगण धुवायला घेतलं. आणि खरं सांगू, हे अंगण धुण्यापेक्षा ना ती जमीन सारवायला जास्त बरी पडते. एकदा सारवलं की बास, हे अंगण धुण्यासाठी खूप पाणी लागतं. जागर म्हणजे गावातले सगळेजण गावदेवीच्या मंदिरात एकत्र जमतात. त्यावेळी गावदेवीची मनोभावे पूजा केली जाते. तिला गाऱ्हाणं घातलं जातं आणि तिचा मानाचा धागा, पवित्र असा धागा सगळ्यांना दिला जातो. आमच्याही घरात तो धागा येतो. हा धागा म्हणजे एक पांढरं सूत असतं ज्यावर मंत्रोच्चार केलेले असतात आणि ते सगळ्यांमध्ये वाटले जातात. त्यानंतर तो धागा घरी आणायचा, घरातल्या आपल्या कुलदैवतेच्या नारळाला, मूर्तींना घालायचा, आपण स्वतः घालायचा. आमच्याकडे एक धागा गणपती बाप्पांसाठी राखून ठेवला जातो की जेव्हा बाप्पा येतील तर तेव्हा त्यांनासुद्धा तो घातला जातो. आणि त्या धाग्याला आमच्याकडे पोवतं असं म्हणतात. आणि कोकणातल्या बऱ्याचशा गावांमध्ये ही परंपरा आहे आणि त्यांना वेगळी वेगळी नावंसुद्धा असतील, पण आमच्याकडे त्यांना पोवतं असं म्हटलं जातं. अंगण धुवून झालं होतं. माझ्याकडे थोडासा वेळही होता तर म्हटलं एखादं कपाट तरी आवरून घेते. तेवढीच मम्मीला माझी थोडीशी मदत. कारण घर आवरणं, ते साफ करणं हा एक खूप मोठा टास्क असतो आणि गणपतीच्या आधी तर ते साफ करावंच लागतं, कारण आपला देव आपल्या दारी येणार असतो. इथे मी माझा सगळा खजाना बाहेर काढतीये. मी जेव्हा लहान होते ना, अगदी शाळेत जायचे, तर तेव्हा मला किल्ला बनवायला खूप आवडायचा. आत्ताही आवडतो, पण आता तेवढा वेळ नाही मिळत. तर त्यावेळी पप्पांनी मला शिवाजी महाराजांची मूर्ती, मावळ्यांच्या छोट्या छोट्या मूर्त्या आणून दिल्या होत्या आणि त्या सगळ्या मी आजपर्यंत सांभाळून ठेवल्यात. तर त्या लावणं व्यवस्थित, त्या नीटनेटक्या लावून ठेवणं हे काम दरवर्षी माझ्याकडे असतं. आणि इथे बघा मी त्याच मूर्त्या खाली काढून ठेवते. या मूर्त्यांमध्ये 3 उंदीरसुद्धा आहेत. त्यातला एक उंदीर हा शाडूच्या मातीपासून घरी हाती बनवलेला आहे. आपला सुन्यादादा म्हणजे आपल्या रुद्राचे आजोबा आहेत ना, तर त्या भाईंनी मला हा उंदीर बनवून दिला होता. काही दिवसांपूर्वीच भाईंचं अचानक निधन झालं. ते आता आपल्यात राहिले नाही आहेत, पण त्यांनी दिलेला हा उंदीर मी जमेल तेवढे दिवस नीट सांभाळून ठेवणार आहे, कारण त्यांची ही एक आठवण आहे. आणि खरं सांगू, हा उंदीर हाताने बनवलेला आहे. मी त्यांना फक्त एकदा म्हटलं होतं की भाई मला एक उंदीर बनवून द्या,
तर तेव्हा त्यांनी हा टाळ वाजवणारा उंदीर मला बनवून दिला होता. कपाट लावून झाल्यानंतरही थोडा वेळ होता आणि वेदूला मदतीला घेऊन आम्ही आमच्या गणपती बाप्पांचे हे टेबल म्हटलं जरा साफ करून घेऊया. याच टेबलांवर आपले गणपती बाप्पा विराजमान होतात. या टेबलाचे जे पाय आहेत ना ते लोखंडाचे आहेत आणि त्याला गंज पकडून ते खराब होत निघाले होते. पप्पांनी काही दिवसांपूर्वीच आम्हाला पॉलिश पेपर आणून दिला होता. तर म्हटलं वेदूला आज आपण हे करूनच टाकूया, कारण गणपती येण्याची वेळ जवळ येते आणि वेळ खूप कमी उरला. तर आम्ही दोघांनी ते करून टाकलं आणि नंतर राहीसुद्धा सामील झाली. एकच कपाट साफ करून झालंय आणि इथे बघा मला भेटायला कोण आलंय. अंशला सर्दी झाली आहे त्यामुळे रुमाल घेऊन फिरतोय.